नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला पण अशी बर्फी बनवायची आहे का? चला तर मग बनवूया. आंबा आणि ओलं खोबरं याचा वापर करून आंबा फ्लेवर बर्फी बनवणार आहे. सुरुवातीला ओल्या खोबऱ्याच्या मागचा काळपट भाग काढून खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. आंबा वडी बनवण्यासाठी इथे आपण 2 आंबे घेऊन त्याचा गर काढून घेतलेला आहे. 1 वाटी आंब्याचा गर आणि बारीक केलेलं खोबऱ्याचं वाटण 1 वाटी असं याचं प्रमाण मोजून घेणार आहोत. सुरुवातीला खोबऱ्याचे काप बारीक करून घेणार आहे. हे वाटण करताना पाण्याचा वापर न करता अर्धी वाटी दुधावरची साय टाकून हे वाटण एकदम बारीक करून घेणार आहोत. यानंतर आंब्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. इथे आपण बर्फी बनवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला कढईमध्ये बारीक केलेलं खोबऱ्याचं वाटण 1 वाटी मोजून घेणार आहोत. यानंतर आंब्याचा गर 1 वाटी, साखरेचं प्रमाण 1.5 वाटी, दुधावरची साय अर्धी वाटी. हे सगळं मिक्स करून 15 ते 20 मिनटं शिजवून घेणार आहोत. सुरुवातीला हे मिश्रण 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घ्या. आता हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. या मिश्रणामध्ये अर्धी वाटी दूध पावडर टाकून गाठी न ठेवता चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. आता आंबा बर्फीचे मिश्रण तयार झालेले आहे. आंबा बर्फीच्या वड्या बनवण्यासाठी पाटाला तूप लावून हे मिश्रण ओतून घेऊया. हे ओतून झाल्यानंतर पसरट उलटणे घेऊन पसरून घेऊया. पसरून झाल्यानंतर त्यावर काजू बदामाचे काप टाकून लाटण्याने लाटून घेऊया. लाटून घेतल्यामुळे आपली आंबा बर्फी जाडीला एकसारखी होईल. थोडा वेळ थंड झाल्यानंतर सुरीने किंवा कटरच्या साहाय्याने वड्या करून घेऊया. एकदा अशी वडी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.